की हे नायकवडी घराणे जे आहे ते ज्या पक्षात असतात त्याच्याशी कधीही एकनिष्ठ नसतात. तर आत्ता जे पार्थ पवार आहेत, जे खासदार आहेत अजितदादांचे मोठे चिरंजीव, त्यांना त्यांचे शाळेपासूनचे मित्र आणि अगदी जवळचा त्यांचा कार्यकर्ता जो विक्रम काकडे, आता विक्रम काकडे कोण, तर संजय काकडेचे चिरंजीव, त्यांना विधान परिषदेवर घ्यायचं. आताशी बकरा गाठला पाहिजे तसं तो त्यांनी इद्रिसला धरलंय आणि राजीनामा दे म्हणून सांगितलंय. हात देणार नाही हे लिहून ठेवा. वरती मनमोहन सिंग असू दे, काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, नाहीतर आणि कोणी असू दे, ह्यांना त्याच्याशी घेणं ना. की तिथले ब्राह्मण प्रचंड कडवे आहेत. म्हणजे कडवे म्हणजे ते 24 तास जंगायला तयार असतात. तुम्हाला मराठा आमदार लागतो, तुम्हाला मुस्लिम लागतो, ब्राह्मण लागतो किंवा ओबीसी लागतो. तसे अशा आमदारांमध्ये एक सोशल इंजिनिअरिंग करायचे, त्यातून ह्या नायकोडींची अजितदादांनी वर्णी लावली. जर नायकवाडी यांची आमदारकी बरखास्त केली, राष्ट्रवादीने त्यांना बाजूला घेतलं, राष्ट्रवादीला काय चुका होऊ शकतो? आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली. दुपारच्या सुमारास एक बातमी सगळ्याच माध्यमांवर झळकली की राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवाडी यांना राजीनामा देण्याचं पक्षाकडनं सांगितलं आलं. एक पक्षाचा युवा नेता जो पक्षाचं नेतृत्व करतो त्या युवा नेत्याकडनं एक ओएसडी सांगली देतो आणि इद्रिस नायकवाडी यांना राजीनामा द्यायला सांगतो. पण नायकवाडी मात्र राजीनामा द्यायला तयार होत नाही. नायकवाडी यांना राजीनामा मागण्याची पहिली वेळ नाही. 2013 साली महापौर असताना सुद्धा जयंत पाटील यांनी त्यांना राजीनामा मागितला होता. नायकवाडी नक्की काय आहे ते राजीनामा द्यायला प्रत्येक वेळेस नाही का म्हणतात पक्षाने सांगितल्यावर, हे सगळ्यावर चर्चा करायची माझ्यासोबत सांगलीमध्ये जवळपास 20 ते 25 वर्ष पत्रकारिता केलेले ज्येष्ठ संपादक पत्रकार संजीव शाळगावकर सर आहेत. सर, तुम्ही जवळपास 20-25 वर्ष सांगलीमध्ये पत्रकारिता केली, तुम्ही संपादक राहिलेला आहात फार मोठा काळ त्या ठिकाणी. त्यात नायकवाडी घराणं त्यांना तुम्ही चांगलं जवळून ओळखता, तेही तुम्हाला ओळखतात. 2013 मध्ये सुद्धा त्यांच्यावर अशीच वेळ आली होती की त्यावेळेस जी काही पहिला महाविकास आघाडी म्हणून त्यांनी प्रयोग तिथे केलेला होता. राष्ट्रवादीच्या पाठिंबा घेऊन ते महापौर झाले आणि पुढे त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं होतं. त्यांनी काय राजीनामा दिला नाही. आताही तशीच परिस्थिती होती. नक्की काय नायकवाडी हे रसायन काय? नमस्कार, मी संजीव शाळगावकर. पहिला मुद्दा मी एक महत्वाचा आणि बोल्ड स्टेटमेंट करतो की हे नायकवाडी घराणे जे आहे ते ज्या पक्षात असतात त्याच्याशी कधीही एकनिष्ठ नसतात. काही लोकांना खटकेल पण पर्याय नाहीये. पूर्वी असंच झालं होतं. 2013च्या सुमारास, मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण तेव्हा इद्रिस हे महापौर होते आणि तेव्हा असाच उठाव झाला होता त्यांच्या विरोधात, पक्षविरोधी कारवाया. आणि तेव्हा सांगली जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून जयंत पाटील, जे सगळे म्हणजे सांगली महानगरपालिकेची सत्ताच त्यांच्याकडे होती, त्यांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितला आणि ह्यांनी नाही म्हणून सांगितलं. त्यावेळेला शेवटी वरिष्ठ पातळीवरती हालचाली झाल्या, हे केलं. मग ते काय पक्षाचं जे शेवटी कसं आहे, तुमचा पक्षाचा नेता जे म्हणतो ते ऐकायला पाहिजे. पण हे इद्रिस किंवा ह्यांचे वडील इलियास, जे जनाब म्हणून फेमस होते, शरद पवारांच्या जवळचे, ते असेच पक्षविरोधी काहीतरी करायचं, स्वतःचं त्या मिरजेमध्ये सत्ताच केंद्र आहे मोठं नायकवाडी घराणं, ते सांभाळायचं, ह्यासाठी यांची उचापत असते. आत्ता काय झालं एक्झॅक्टली, थोडंसं मी सांगलीमध्ये लोकांशी फोनवरती वगैरे बोललो, तर आत्ता जे पार्थ पवार आहेत, जे खासदार आहेत अजितदादांचे मोठे चिरंजीव, त्यांना त्यांचे शाळेपासूनचे मित्र आणि अगदी जवळचा त्यांचा कार्यकर्ता जो विक्रम काकडे, आता विक्रम काकडे कोण, तर संजय काकडेचे चिरंजीव, त्यांना विधान परिषदेवर घ्यायचं. मग कुणीतरी एक हाताशी बकरा गाठला पाहिजे तसं तो त्यांनी इद्रिसला धरलंय आणि राजीनामा दे म्हणून सांगितलंय. हात देणार नाही हे लिहून ठेवा. मग काय ते पक्ष पुन्हा त्याच्यावर आरोप करतो, काहीतरी अविश्वास आणतो, काहीतरी राज्यपालाला कळवतील, त्यांना काहीतरी काढतील, तो भाग वेगळा. पण मी तुम्हाला सांगतो की आमदारकीचा हा इद्रिस नायकवाडी राजीनामा देणार नाही. सर, 2013 मध्ये काय झालं की इद्रिस नायकवाडी यांच्या मुलाचं लग्न झालं. दुष्काळ होता महाराष्ट्रात, फार मोठं लग्न केलं आणि ज्यावेळेस त्यांना महापौर केलं त्यावेळेस ठरलं होतं की 1 वर्षानंतर तुम्हाला राजीनामा द्यायचा. ते काय राजीनामा ज्यावेळेस जयंत पाटलांना माहिती त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला नाही. पुढे त्यांच्या मुलाचं भव्य मोठं लग्न झालं आणि तो इतका खर्च कसा दुष्काळात म्हणून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली, तरीही त्यांनी राजीनामा दिला नाही. पक्षाचे आणि नायकवाडींचे संबंध नक्की कसे राहिले सुरुवातीला? अगदी पहिलं माझं स्टेटमेंट जे होतं की ज्या पक्षात हे नायकवाडी घराणं असतं, इलियास असू दे किंवा इद्रिस असू दे, त्या पक्षाशी हे कधी एकनिष्ठ नसतात.
ह्यांना फक्त स्वतःची सत्ता पाहिजे सांगली मिरजेमध्ये. त्यात सांगली त्यांचं काही चालत नाही, पण मिरजेमध्ये यांचं मोठं वलय आहे म्हणा किंवा ताकद आहे म्हणा, कदाचित मुस्लिम डॉमिनेटिंग एरिया आहे त्यामुळे म्हणा, पण यांची मोठी ताकद आहे. आता जयंत पाटलांच्या पुढं तेव्हा पोझिशन जी झाली, तुम्ही आता म्हणता ते खरं आहे, त्या लग्नाला मी पण हजर होतो. त्या लग्नाला एवढं प्रचंड त्यांनी हे केलं, म्हणजे दिखावा म्हणूया आपण, आणि सगळीकडे दुष्काळाचे वडवे पेटले होते. आणि आता जसं मोदींनी पोझिशन आणली होती की खर्च करू नका, अमुक करू नका, तमुक करू नका, तशी त्यावेळी काँग्रेसच सत्ता होती केंद्रामध्ये. त्यांनी ते खर्चावरती बंधन आणली होती, पण ह्यांना कोणाशी येणंच नाहीये ना. वरती मनमोहन सिंग असू दे, काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, नाहीतर आणि कोणी असू दे, ह्यांना त्याच्याशी घेणं नाही. ह्यांना सत्ता पाहिजे आणि त्या सत्तेच्या जोरावर मिरजेतलं सत्ता केंद्र पाहिजे. मग सगळे उद्या तिथल्या तुमच्या रिक्षा संघटना म्हणा, हॉटेल संघटना, सगळ्या ह्याच्याच ताब्यात असतात. हा, मला त्याच मुद्द्यावर यायचं होतं. यांची मिरजेत ताकद किती नक्की नायकवडी कुटुंबाची? नागपूर, आता तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, मिरजेची जी भौगोलिक स्थिती आहे ना, तर मिरजेमध्ये एक महाराष्ट्रामध्ये जी हॉट सिटीज आहेत त्यामध्ये एक तर मालेगाव आहे, भिवंडी आहे, येवला आहे आणि मिरज आहे. आता ह्यात मिरज काही काळ नंबर 1 ला होतं, की काही झालं ना, छोटं मोठं काही झालं की मिरजेत दंगल. दंगल म्हणजे तुम्ही जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर मिरजेमध्ये वाद्यांचे खूप मोठे कारखाने आहेत किंवा दुकानं आहेत, शोरूम्स आहेत. ती ज्या रस्त्यात, आता वाद्य म्हणल्यानंतर मुस्लिम, मग त्यांची दुकानं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला तिथं ब्राह्मणपुरी म्हणून भाग आहे. ब्राह्मणपुरी म्हणजे तिथं बहुतेक मेजर ब्राह्मणांची वस्ती जास्ती आहे मिरजेमध्ये. म्हणजे तुम्हाला मराठा किंवा हे इतर काही फार जाणवणार नाही, पण ब्राह्मण वस्ती चांगली आहे, जैन लिंगायत चांगली आहे. आणि म्हणजे पुन्हा एक बोल्ड स्टेटमेंट असं होते की तिथले ब्राह्मण प्रचंड कडवे आहेत. म्हणजे कडवे म्हणजे ते 24 तास दंग्याला तयार असतात, तेव्हाही तुम्ही दंगा करा. आणि काहीतरी एखादी ठिणगी पडते आणि दंगा पेटतो, 2 मुलांच्या वादातून दंगा पेटतो. आणि तो कंट्रोल करणं सोपं आहे, कारण दोन्हीच्या मधोमध एक रस्ता आहे, मुख्य रस्ता मिरजेतला. एकीकडं हिंदू वस्ती आणि एकीकडं मुस्लिम वस्ती असं समजा. तिथं मध्ये मिलिटरी किंवा पोलीस उभे राहिले की संपला विषय, दंगा थांबला. इतकं सोपं आहे मिरजेचं. तर आता नायकवडी यांनी ज्यावेळेस या सगळ्या प्रकारानंतर काही वेळापूर्वी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विचारलं की तुम्ही राजीनामा देणार आहात का किंवा पक्षाकडून विचारणा झाली का, त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की अजित पवारांनी मला ज्यावेळेस विधान परिषद दिली त्यावेळेस ते म्हटले की ही एकच संधी आहे, पुढे तुला विधानसभेची तयारी करायची. म्हणजे खरंच मिरजेतून ते विधानसभा निवडणूक लढवू शकतात का, किंवा निवडणूक लढवून निवडून येण्याची ताकद त्यांची आहे? मिरजेमध्ये आता भाजपचं सुरेश खाडे आहे, पण मिरज हा मुस्लिम डॉमिनेटिंग मतदारसंघ असल्यामुळे तिथं मुस्लिम उमेदवार असेल तर त्याला निवडून येणं सोपं होतं. पूर्वी ह्याच्या आधीचे जे काँग्रेसचे नेते होते ते मुस्लिमच होते, आमदार तिथले. तर अजितदादांनी नायकोडींना का निवडलं असेल त्यावेळी, की सोशल इंजिनिअरिंग हा जो प्रकार असतो प्रत्येक राजकीय पक्षात, तुम्हाला मराठा आमदार लागतो, तुम्हाला मुस्लिम लागतो, ब्राह्मण लागतो किंवा ओबीसी लागतो, तसे अशा आमदारांमध्ये एक सोशल इंजिनिअरिंग करायचे, त्यातून ह्या नायकोडींची अजितदादांनी वर्णी लावली 100%. नंबर 2, आता ह्यांचं खरंच कर्तृत्व आहे का? मला जे तिथं जाणवलं, जे जाणवतं, की ह्यांचे पॉझिटिव्ह पॉइंट्स असण्याची ऐवजी निगेटिव्ह जास्ती आहे. आता निवड कदाचित युती तुटली असती, परस्पर विरोधी उमेदवार उभे राहिले असते, पुन्हा खाडे जर तिथं असतील तर ह्यांचं किती टिकणार तर माहित नाही. पण ह्यांनी तयारी केली असती तर मुस्लिम चांगलं वोटिंग आहे तिथं. आता कसे तेव्हाचे फासे कसे पडतात, डावपेच कसे होतात, त्याच्यावर ह्यांचं यश अवलंबून किंवा पराभव अवलंबून राहिला असतो. पण ह्यांची कपॅसिटी आहे, तिथे मुस्लिम समाजाचा कुठलाही कॅन्डिडेट चांगल्या प्रकारे मतं मिळवू शकतो. बरं, आता मुद्दा असा येतो, जर जसं तुम्ही म्हणाल की पक्ष राज्यपालाला सांगून त्यांना त्यांची ती आमदारकी ती बरखास्त करू शकतो, तसं कायदेशीर तरतुदी आहे. जर नायकवडी यांची आमदारकी बरखास्त केली, राष्ट्रवादीने त्यांना बाजूला, राष्ट्रवादीला काय तोटा होऊ शकतो? नाही, आता राष्ट्रवादीला तोटा म्हणण्यापेक्षा त्यांच्याऐवजी दुसरा आमदार तर येणार आहे कोणतरी, जसं तुम्ही विक्रम काकडेंचं ते येणारच आहे. ह्यांना हे बाजूला केल्यामुळे तसा फार काही राष्ट्रवादीला तोटा नाहीये. आता त्या सांगली जिल्ह्याचा तुम्ही किंवा मिरज तालुक्याचा, मिरज मतदारसंघाचा जर विचार केला
तर तो मतदारसंघावरती प्रभाव आहे सांगली म्हणून जयंत पाटलांचा. जयंत पाटील आणि हा अजितदादांचा राष्ट्रवादी हे परस्पर विरोधीच आहेत ना. आता विलिनीकरणाची चर्चा थांबली असं त्यांनीच सांगितलेलं आहे, म्हणजे राष्ट्रवादीने, सुप्रिया सुळेंनी. तर तसं त्यांना काही तोटा होणार नाही. पण उद्या हे नायकोडी घराणं असं उलट पुलट आहे की ते उद्या भाजपलाही पाठिंबा देऊन रिकामी होतील. त्यांना बाकी कशाची घेणं नाहीये. पक्ष माझा कोणी नाही, म्हणून फक्त मिरजेमधली सत्ता. आता मिरज सांगली एकत्र आल्यामुळं सांगलीचा महापौर. नाही तर पूर्वी मिरजेचे नगराध्यक्ष हे यांचे वडील, सगळं राजकारण मिरजेचे होतं. ते नायकोडी म्हणजे यांचे वडील इलियास नायकोडी, म्हणजे जनाब, जे फेमस होते, जनाब नायकोडी. तर त्यांच्या भोवतीच ते कॉन्सन्ट्रेशन आहे सगळं. पण आता जर तुम्ही पाहिलं असेल की अजित पवार यांच्याकडे नायकवाडीकडे आले तर अगदी अगदी विधान परिषदेची त्यांना आमदारकी दिल्यानंतरच ज्यावेळेस द्यायचं ठरलं त्यावेळेस नायकवाडी आले. त्यापूर्वी ते राष्ट्रवादीत ज्यावेळेस होते, ज्यावेळेस राष्ट्रवादीने पाठिंबा दिला, त्यांना पक्षाकडून बरखास्त केलं, ते जयंत पाटील आणि त्यांचे फार वाद झालेले होते. की त्या दोघांमध्ये सत्ता केंद्रावरनं वाद होते की जयंत पाटील आणि त्यांच्यामध्ये वाद नक्की कुठल्या कारणामुळे व्हायचे? नाही, जयंत पाटलांचा जर विचार केला तर अतिशय अभ्यासू, शांत शांत डोक्यानं काटा काढणार नाहीत असं आपण म्हणूया राजकारण. कारण शेवटी राजकारणात सगळे एकमेकांचे काटे काढल्याशिवाय तर काही हे होत नाही. पण जयंत पाटील हे अतिशय धूर्त आणि दूरदर्शी राजकारणी म्हणूया. पण अजितदादांनी यांना जेव्हा पाठिंबा दिला किंवा आधी जेव्हा एकत्र होते सगळे, त्यावेळी सांगलीची जे निर्णय क्षमता किंवा डिसिजन पॉवर होती ती जयंत पाटलांच्याकडे होती. त्यामुळे त्यांनी यांना महापौर असताना जो खर्च केला, लग्नाचा खर्च जो लोकांना दिसला, त्याच्यामुळे मागणी झाली आणि यांच्याविषयी एक रोष निर्माण झाला. त्यावेळी जयंत पाटलांनी अगदी त्यांना सहजपणे सांगितलं होतं, बाबा हे बरोबर नाही, तू रिझाईन कर. यांनी नाही केलं. मग जयंत पाटलांनी काय केलं, जे नगरसेवक होते त्यांना उठाव करायला लावला. ते जे टेक्निक असतं राजकारणामध्ये, तू नाही देत ना, तुझ्या खालचे उठाव करतील, तुला हक्क नाही. तरी नाही दिला यांनी. मग शेवटी ते पक्षाच्या पातळीवरती झालं आणि ते गेले. अजित पवार आणि शरद पवारांनी त्यांना आदेश दिले. पण ते मी पहिल्यांदा सांगतो की हे ऐकणारं घराणं नाही. पण सर आता याच ओघाओघाने प्रश्न येतो, जसं पार्थ पवारांना त्यांच्या जवळचा माणूस विधान परिषदेवर बसवायचा, ज्यावेळेस आता विधान परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर होतं, मात्र त्यांना ती संधी मिळाली नाही. तर कुठंतरी ऍडजस्ट करायचं म्हणून नाईकवाडी यांच्या जागेवर त्यांना पार्थ पवारांचं हे जे राजकारण तुम्ही पाहताय, अजित पवारांनंतर विशेषतः याकडे आता तुम्ही राजकारणाच्या अनेक पिढ्या घडताना पाहिलेल्या, म्हणून तुम्हाला हे टेक्निक कशी पाहता तुम्ही? आता कसं आहे माहितीये का, की अजित पवारांचं एखाद्याशी पटलं असेल, त्यांच्या मुलाचं पटेल याची गॅरंटी नाही ना. त्यावेळी सोशल इंजिनिअरिंग मधून एखादा मुस्लिम उमेदवार पाहिजे म्हणून इद्रिसचं नाव पुढे आलं असतं. त्याच वेळी जर आता हा मुंबईतला जो हे झाला सिद्दीकी, हा तेव्हा यांच्या डोळ्यापुढे असता कदाचित, तो नुकताच आला होता राष्ट्रवादीमध्ये, हा थोडा तिथे असा कदाचित त्याला केलं असतं. मग त्यांना म्हणजे झिशाच्या रूपाने त्यांची सोशल इंजिनिअरिंग पूर्ण एक्झॅक्टली कोणतरी पर्याय पाहिजे म्हणून अजितदादांनी हा पर्याय काढला. आणि आज कसं आहे की जयंत पाटील इथं स्ट्रॉंग असल्यामुळं त्यांना काउंटर करण्यासाठी सांगली जिल्ह्यातच कोणतरी त्यांना पाहिजे असेल कदाचित अजितदादांना. त्याच्यामुळे त्यांनी ह्यांना हाताशी धरलं इद्रिसला आणि त्यातून तो हे झालं. आता पार्थ पवारांचा प्रश्न, अजून पार्थ पवार ह्या राजकारणात नवीन आहे, त्याचा विचार केला नवीन म्हणजे खासदारकी त्यांनी लढवली, अपयशाला तो भाग सोडा. पण एकूण ओव्हरऑल अजून जो मॅच्युरिटी पाहिजे ह्याच्यासाठी, किंवा आता आपण बघतो की राष्ट्रवादीमध्ये 2 गटांमध्ये टक्कर सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं प्रफुल्ल पटेल, भुजबळ, तटकरे हे एका बाजूला, सुमित्राताई दुसऱ्या बाजूला. सुमित्राताईंच्या गटात पार्थ आणि जय, असं जे समोरासमोर हे सुरू आहे. आता हे पार्थ पवारांना कसं आहे की ते मोठे झालेत, नो प्रॉब्लेम, कदाचित यशस्वी होतीलही. पण आज आपला पक्ष मोठा होत असताना, एखादं घर वाढत असताना त्या घरातले जे सिनियर लोक आहेत त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे, कदाचित विश्वासात घेतलं पाहिजे. कारण प्रफुल्ल पटेल म्हण किंवा सुनील तटकरे यांचे इतका ठेचा त्यांनी सुद्धा खाल्लेला नाही, तो सुनेत्रताईंनी सुद्धा नाही खाल्ला. पण अजितदादांच्या बरोबर बाहेर पडणं, शरद पवारांसारख्या माणसाला सोडून, त्याचा पक्ष सोडून बाहेर पडणं हे फार मोठं धाडस आहे. आणि ते त्यांनी त्या काळी केले.
म्हणजे काहीतरी त्यांची कॅल्क्युलेशन असतील त्यांचे. आणि 4-4 वेळा खासदार येतो, दिल्ली अख्खी हँडल केलेली आहे. प्रफुल्ल पटेल जसं म्हणतात ना की दिल्लीमध्ये कोणताही पक्ष सत्तेत येऊ दे, तिथला मेन काय म्हणू शीट अँकर हा प्रफुल्ल पटेलच असतो. अगदी अगदी म्हणजे पूर्वी आता- म्हणजे मी जे बघितलं दिल्लीमध्ये सुद्धा, की एक काळ असा होता की तुम्ही आयदर शिवसेना असू दे किंवा राष्ट्रवादी असू दे, काँग्रेस असू दे, भाजप असू दे किंवा तुमचा कुठला रिपब्लिकन पक्ष, दिल्लीतलं राजकारण हँडल करणारे प्रमोद महाजन होते. हम्म. प्रमोद महाजन गेल्यानंतर ती सगळी जबाबदारी सुरेश कलमाड यांच्यावर होती. म्हणजे शरद पवारांचं महत्व वाढवणं त्या काळात किंवा हे सगळं सुरेश कलमाडे मॅनेज करायचे. किंवा आपल्या मीडियामध्ये आपण म्हणतो एखादी बातमी प्लॅन करणे आणि तिला वाढवणं, त्याचा म्हणजे कल्प तरू लावायचा आणि कल्प वृक्ष करायचा, त्यातले हे प्रफुल्ल पटेल. अगदी म्हणजे निवडणूक रणनीतीकार हे आता आले. आता आले. शरद पवारांकडे प्रफुल्ल पटेल हे काम पूर्वीपासून करायचे. पूर्वी अगदी प्रफुल्ल पटेल शिवाय मध्ये तुम्ही सुप्रियाताईंची एक बाईट हे केली असेल की शरद पवारांनी पक्ष काढू दे किंवा काही हे असू दे, त्यांच्या नंतरचं दुसरं नाव प्रफुल्ल भाईंचं असेल, नंतर जयंत पाटील, नंतर अजितदादा, नंतर सुप्रिया सुळे. पण क्रमांक 2चे नेते ते होते हे सुप्रियाताईंनी मान्य केलं. संजीव साळगावकर सर हे जवळपास 20 ते 25 वर्ष यांनी सांगली, मिरज, कुपवाडा त्या संपूर्ण भागात त्यांनी पत्रकारिता केली. अनेक वर्ष ते महाराष्ट्रातल्या अत्यंत मोठ्या दैनिकाचे संपादक सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांच्या नजरेतून नायकवाडी यांच्यावर येणारा हा दबाव, पार्थ पवार यांनी ज्या पद्धतीने आपल्या एका सहकार्याला तिथं बसायचं, सोशल इंजिनिअरिंग कशी पूर्ण झाली आहे, त्यामुळं नायकवाडींचा बळी घेऊन तिथं दुसरा माणूस बसवायचा का, मुळात नायकवाडी हे रसायन काय आहे, मिरजेमध्ये त्यांनी काय केलंय, त्यांच्या वडिलांचं काय तिथं अस्तित्व होतं, जयंत पाटलांचा संघर्ष त्यांच्यासोबत कसा होता, या सगळ्यावर अत्यंत सखोल आणि बोल्ड प्रकाश त्यांनी टाकलेला आहे. सर खूप खूप स्वागत, तुम्ही पॉलिटिकल महाराष्ट्राच्या या नमस्कार. स्टुडिओत आलात आणि महत्वपूर्ण वेळ दिला. या व्हिडिओत आपण तात्पुरतं इथंच थांबूया. तुम्ही पाहता पॉलिटिकल महाराष्ट्र.